नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने मे 2026 हा महिना अत्यंत क्रांतिकारी ठरणार आहे. विशेषतः 11 मे 2026 रोजी जेव्हा मंगळ ग्रह स्वतःच्या मेष राशीत प्रवेश करेल तेव्हा एक प्रचंड ऊर्जा निर्माण करणार आहे. हा बदल मेष राशीच्या जातकांच्या आयुष्यात कोणते मोठे बदल घडवून आणणार आहे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला तुमच्या राशीबद्दल, तुमच्या पत्रिकेबद्दल, तुमच्या जीवनाबद्दल, तुमच्या नात्याबद्दल, नोकरी व्यवसायाबद्दल काही प्रश्न विचारायचे असतील, पत्रिका बघायची असेल, त्यातले दोष जाणून घ्यायचे असतील, उपाय सेवा करून दोषमुक्त व्हायचं असेल, किंवा कर्ज झालं असेल, आरोग्याच्या समस्या असेल, लग्न जमत नसेल, नात्यात दुरावा आला असेल, कटुता निर्माण झाली असेल, व्यापार चालत नसेल, नोकरीत प्रगती नसेल, कोणतीही समस्या असू द्या, एकदा पत्रिका नक्की बघा की पत्रिकेतील दोषांमुळे हे होत तर नाही ना, आणि हे होत असेल तर त्यावर कोणते उपाय, कोणती सेवा करावी, या संपूर्ण गोष्टीची माहिती आम्ही तुम्हाला देऊ. यासाठी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही आम्हाला मेसेज करू शकतात. सविस्तर मार्गदर्शन तुम्हाला केले जाईल. मित्रांनो, मेष राशी, करिअर आणि व्यवसायातील प्रगती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घ्या. मंगळाचे हे राशी बदल तुमच्यासाठी सुवर्ण काळ ठरणार आहे की अंगारक योग बनवणार आहे हे जाणून घ्या आजच्या या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, मेष राशीसाठी मे महिना हा अत्यंत मोठा ठरणार आहे, कारण तुमच्या राशीचा स्वामी मंगळ स्वतःच्या घरी म्हणजेच मेष राशीत प्रवेश करत आहे. जेव्हा घराचा मालक स्वतःच्या घरी परत येतो तेव्हा तो घर कसं सावरतो, अगदी तसंच काहीसं तुमच्या आयुष्यात घडणार आहे. पण सावध राहा, कारण ऊर्जेचा हा महाविस्फोट योग्य रीतीने हाताळला नाही तर नुकसान सुद्धा होऊ शकतं. आजच्या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 11 मे नंतर जे राशी बदल म्हणजे मंगळ मेष राशीत 11 मेला येणार आहे त्याचे बदल काय होणार आहे. सर्वात आधी समजून घेऊया या बदलांचं महत्त्व. मंगळ हा साहस, ऊर्जा आणि रक्ताचा कारक आहे. तो मेष राशीत आल्यामुळे रुचक नावाचा महापुरुष योग तयार होण्याची शक्यता आहे. सोबतच या काळात गुरु आणि सूर्याची स्थिती सुद्धा बदलत आहे. हा त्रिवेणी संगम मेष राशीसाठी भाग्योदयाचे दरवाजे उघडणारा ठरणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून जे अडथळे तुम्ही अनुभवत होतात ते आता दूर होणार आहेत. आता बोलूया सर्वात महत्त्वाच्या विषयावर, म्हणजे तुमचं काम. 11 मे नंतर तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमची एक वेगळीच दहशत आणि ओळख निर्माण होणार आहे. जर तुम्ही प्रमोशनची वाट पाहत असाल तर हा काळ तुम्हाला सुवर्ता देऊ शकतो. वरिष्ठांशी तुमचे संबंध सुधारतील. व्यापाऱ्यांसाठी हा काळ सुवर्ण काळ असणार आहे. नवीन गुंतवणूक करणाऱ्यांसाठी किंवा नवीन स्टार्टअप सुरू करणाऱ्यांसाठी 11 मे नंतरचा काळ सर्वोत्तम असणार आहे. मंगळाच्या प्रभावामुळे तुमच्यात अति आत्मविश्वास येऊ शकतो. निर्णय घेताना घाई करू नका, विशेषतः कागदपत्रांच्या बाबतीत. आर्थिक बाबतीत सांगायचे तर मंगळ तुम्हाला फायटर बनवेल. अडकलेले पैसे परत मिळण्याची दाट शक्यता आहे. पत्रिकेतील धनस्थानावर ग्रहांची शुभ दृष्टी असल्यामुळे उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. स्थावर मालमत्ता म्हणजे जमीन किंवा घराशी संबंधित व्यवहार या काळात मार्गी लागतील. जर तुम्हाला गाडी घ्यायची असेल तर मे महिन्याच्या उत्तरार्धात ती घेऊ शकतात. हा शुभ योग तुमच्यासाठी आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. जोडीदारासोबतचे जुने वाद मिटतील, पण लक्षात ठेवा, मंगळ म्हणजे अग्नी. तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा, अन्यथा विनाकारण वाद होऊ शकतात. जे अविवाहित आहेत त्यांच्यासाठी लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. मुलांच्या प्रगतीमुळे समाजात तुमचा मान वाढेल. घरात काही शुभ कार्य किंवा धार्मिक विधी पार पडण्याचे योग आहेत. ऊर्जा जास्त असल्यामुळे तुम्ही स्वतःला खूप सक्रिय अनुभवाल, मात्र काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. मंगळ उष्णतेचा कारक आहे, त्यामुळे पित्ताचा त्रास होऊ शकतो. उष्णतेचे विकार होऊ शकतात. वाहन चालवताना वेग मर्यादेत ठेवा. 11 मे ते 30 मे दरम्यान रागाच्या भरात कोणालाही अपशब्द बोलू नका, कारण या काळात दिलेला शाप किंवा घेतलेला चुकीचा निर्णय दीर्घकाळ तुम्हाला त्रास देऊ शकतो. तर मित्रांनो, हा मोठा ग्रह बदल तुमच्यासाठी संधी घेऊन येत आहे. या बदलाचा पूर्ण लाभ घेण्यासाठी तुम्ही काही उपाय करू शकता. दर मंगळवारी हनुमान चालीसाचे वाचन करा. ओम अंगारकाय नमः या मंत्राचा जप करा. मेष राशीच्या लोकांसाठी ही वेळ आता नाही तर कधीच नाही अशी आहे. संधी ओळखा आणि कामाला लागा. तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती, हे राशी भविष्य कसं वाटलं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुमच्या मेष राशीच्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि योग्य मार्गदर्शनासाठी, प्रश्न विचारण्यासाठी, पत्रिका पडताळण्यासाठी आम्हाला दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज नक्की करावा. धन्यवाद.